ए भारत माता इस धरती पे ऐसा पुत्र पैदा कर, ए भारत माता इस धरती पे ऐसा पुत्र पैदा कर, जो अन्याय के विरुद्ध उम्र भर लड़ने वाला वीर पैदा कर, जो अन्याय के विरुद्ध लड़ने वाला वीर पैदा कर, और समते का बौद्ध धम्म चक्र घुमाने के लिए, और समते का बौद्ध धम्म चक्र घुमाने के लिए डॉक्टर भीमराव जैसे आंबेडकर पैदा कर. आता मी तुम्हाला काय सांगू की आमच्या बाबांनी दीनदलित पीडित 18 विश्व दारिद्र्य आमच्या समाजामध्ये होतं, आणि हा एकच जमेची बाजू की हा महामानव आमच्या समाजात जन्माला आला आणि त्यानं आमचा सर्वांगीण उद्धार केला. हा ज्ञानाचा सूर्य की सगळा ज्या अंधार होता जातीयतेचा जुलमाचा सगळ्याचा, ह्या ज्ञानाच्या सूर्याच्या मुळे तो अंधार नाहीसा झाला आणि आम्हाला माणुसकी प्राप्त करून दिली. अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम. चालीरूढीमध्ये कितपत पडलेला होता, या चालीरूढीच्या वर उठण्यासाठी आणि त्यांना एक माणुसकीचं जीवन जगण्यासाठी बाबासाहेबांनी या जगामध्ये अस्तित्वात असलेला सर्व जगमान्य असा बौद्ध धर्म हा आपल्या भारतीय बौद्ध अनुयायांना दिला. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या 14 केलेला सत्याग्रह आणि नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये केलेला सत्याग्रह, हे दोन्ही सत्याग्रह अत्यंत मानसिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला 26 जानेवारी 1950 रोजी संविधान बहाल केलं. नमस्कार मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण आमच्या स्टुडिओमध्ये काही मंडळींना बोलावलेलं आहे. ही जी प्राध्यापक मंडळी आहेत ती पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये काम करणारी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा खूप अभ्यास केलेली अशी ही मंडळी आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आहेत प्राध्यापक तेज निवळीकर. तेज निवळीकर हे आमच्या पैशाल शिक्षण मंडळ म्हणून जो विभाग आहे पुणे विद्यापीठामध्ये त्याचे मानद संचालक म्हणून काम करतात. हा विभाग सामान्य माणूस आणि विद्यापीठ यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा, एकमेकांना जास्तीत जास्त जवळ आणण्याचा असं काम करतो आणि ते काम अत्यंत अवघड आहे जे प्राध्यापक निवळीकर सातत्यानं करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कामाबद्दल ते प्रामुख्यानं या चर्चेमध्ये बोलणार आहेत किंवा भाग घेणार आहेत. त्यांच्या पलीकडे आहेत ते डॉक्टर भारत जेठीथोर. भारत जेठीथोर हे सहाय्यक संचालक आहेत. आमचा आणखी एक विभाग आहे प्रौढ निरंतर शिक्षण विभाग असं त्याला म्हणतात, त्यामध्ये सहाय्यक संचालक म्हणून ते काम करतात. डॉक्टर जेठीथोर हे आंबेडकर साहेबांच्या शैक्षणिक कार्याबद्दल या चर्चेमध्ये प्रामुख्यानं बोलणार आहेत. त्यांच्या पलीकडे आहेत ते डॉक्टर गोपाळ गुरु. डॉक्टर गोपाळ गुरु हे आमच्या राज्यशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक आणि त्या विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात. आणि डॉक्टर गुरु हे आंबेडकर साहेबांच्या आर्थिक क्षेत्राबद्दल किंवा आर्थिक विचाराबद्दल प्रामुख्यानं या ठिकाणी बोलणार आहेत. त्यांच्या पलीकडे डॉक्टर सुहास पळशीकर आहेत. सुहास पळशीकर हे राज्यशास्त्र विभागामध्येच प्राध्यापक आहेत. अनेक प्रकारचं लिखाण त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या राजकीय आणि घटनाविषयक विचारांचा ते प्रामुख्यानं या ठिकाणी परामर्श घेतील. अशी ही 4 प्राध्यापक मंडळी आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित आहेत. बाबासाहेबांना नेमकं कोणतं विशेषण लावता येईल याचा जर विचार केला तर मला तरी 5-25 विशेषणं ही सहज दिसतात. त्यांना महामानव म्हणता येईल, घटनेचे शिल्पकार म्हणता येईल, एक सुहृदय मुळात माणूस, आणि ज्या माणसाने सामान्य माणसाला, दलित वर्गातल्या माणसाला, गरिबांना किंवा या देशामध्ये ज्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, त्याचा कोणी नाही, त्याचा मी आहे
अशी भूमिका घेऊन ज्या माणसाने काम केलं त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रमांक अर्थातच नंबर 1चा लागतो आणि म्हणून त्यांना अनेक प्रकारची विशेषणं लावता येतील. आपण त्यात न पडता निवडीकर साहेबांनाच पहिल्यांदा विचारूया की सर काय वाटतं तुम्हाला की जेव्हा आपण आंबेडकर साहेबांच्या सामाजिक विचाराकडे जातो तेव्हा त्यांची नेमकी यामध्ये कोणत्या प्रकारची कॉन्ट्रीब्युशन आहे असं तुम्हाला वाटतं? बाबासाहेबांनी जो विचार सांगितलेला आहे तो मुख्यतः मुख्य केंद्रभूत गरीब मनुष्य होता, सामान्य मनुष्य होता. आपल्याला जरी वरवर असं वाटत असलं की केवळ महाडचा एक सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, तर ते निमित्त आहे. मुख्य मानवी हक्काचा तो लढा आहे. बरोबर. म्हणजे माणूस हा आपल्या हक्काने उभा राहिला पाहिजे हे ठाम पद्धतीनं सांगणारे एक विचारवंत कार्यकर्ते म्हणतो मी मुद्दाम. त्याचं कारण असं की नुसता विचार करून बाबासाहेब थांबले नाहीत, तर माणसाला एक आत्मविश्वास दिला आणि न्यूनगंड झडकून टाकायला सांगितलं त्यांनी की आपण कुठेतरी कमी आहोत. आपल्या समाजामध्ये असं होतं की बाबा सगळं कर्माप्रमाणे आहे, मग आपल्या नशिबाचा भाग आहे. असा जो सामान्य माणूस स्वतःला विचार घेऊन गप्प बसायचा, अन्याय सहन करायचा, तो अन्याय फेकला पाहिजे आणि आपल्या विचारानं उभा राहिलं पाहिजे. मला हे एक वेगळं वैशिष्ट्य वाटतं. दुसरा एक भाग त्यांचा सांगण्याचा मुख्य भाग मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थानं परिवर्तनवादी होते. बरोबर. आणि परिवर्तन करायचं असेल तर नुसतं काहीतरी त्यांना भौतिक एखादं सुख दिलं म्हणजे परिवर्तन होईल इतका भाबड्यापणाचा विचार त्यांचा नव्हता. तर माणसाच्या विचारात बदल झाला पाहिजे, मूल्यात बदल झाला पाहिजे, हेही त्यांना अपेक्षित होतं. म्हणजे सामाजिक परिवर्तनाची जी संकल्पना आहे ती या पद्धतीची होती. या पद्धतीची. मी निवडीकर सर नंतर येतो परत तुमच्याकडे. डॉक्टर जेटी थोर, मला असं सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक आत्ताचं जे क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण सगळीच माणसं काम करतो त्यामध्ये कोणता महत्वाचा मौलिक किंवा सामान्य माणसाच्या फायद्याचा असा विचार मांडला असं आपल्याला वाटतं? बाबासाहेबांच्या विचारामध्ये एक सूत्र होतं आणि ते म्हणजे सामान्य माणसाला उभं करण्याचंच होतं. त्यांचं एक सूत्र या पद्धतीने पुढं आलं की माणसाच्या अस्तित्वाची जाणीव जर त्याला व्हायची असेल तर त्याला शिक्षणातूनच होऊ शकते. शिक्षणातून त्याला विचार मिळतो, तो कुठल्या स्थितीमध्ये आहे, तो काय करतो, त्याच्या अवतीभोवती कोण आहेत या संबंधीचा विचार हा रोजच्या जीवनामध्ये त्याला मिळत नाही. तर शिक्षण हे एक साधन आहे आणि शिक्षण जर दिलं नाही तर या सर्व विचारापासून, या सर्व परिस्थितीपासून तो माणूस दूर जाऊ शकेल. आणि म्हणून शिक्षण हे हत्यार आहे, परिवर्तनाचं हत्यार आहे. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला पहिल्यापासूनच फार महत्त्व दिलेलं होतं. कारण हजारो वर्षापासून ज्या समाजाला शिक्षणापासून वंचित केलेलं होतं त्यांच्यासाठी काहीतरी शिक्षण सुरू केलं पाहिजे या संबंधीचा विचार त्यांनी स्वतः मांडला. त्यासंबंधीचं आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन केल्या. मी येतो परत तुमच्याकडे. डॉक्टर गोपाळ गुरु, मला असं सांगा की आज आपण आर्थिक ओपननेस बोलतो, ग्लोबलायझेशन बोलतो, अमकं बोलतो, बऱ्याच गोष्टी काय काय आर्थिक बोलत असतो आपण. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या प्रकारचा आर्थिक विचार मांडला आणि आजच्या परिस्थितीत मांडला असता असं आपल्याला वाटतं? तर मला असं वाटतं की त्यांनी वैश्विक पातळीवरतीही आपलं तत्त्वज्ञान दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला आर्थिक विचाराकडे त्यांच्या बघायला लागणार आहे. कारण की हा जो आर्थिक विचार त्यांनी दिला केवळ दलित समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवाच्या मुक्तीचा हा विचार आहे. मला असं वाटतं की त्यांनी जो विचार मांडला तो वैश्विक आहे आणि तो आता लोक मान्य करतात. तो जो त्यांनी जो विचार मांडला तो मुख्यतः एक स्वयंभू मूल्य असलेला व्यक्ती उभा करायचा आणि त्याला एक वाचा द्यायची, त्याला एक व्यक्तिमत्व द्यायचं, त्याला एक आत्मभान द्यायचं आणि त्यासाठी आर्थिक विचार मांडलेला आहे. आर्थिक विचार नुसतं काही चंगळवादासाठी मांडलेलं नाही, पण व्यक्तीचं एक वेगळं व्यक्तिमत्व असू शकतं, आत्मभान त्याला येऊ शकतं आणि स्वतःच्या बळावरती, वैचारिक बळावरती तो उभा राहू शकतो आणि आपलं स्थान आणि मिळवू शकतो आणि मानखंडनेच्या विरुद्ध भांडू शकतो, आत्मभानाच्या विरुद्ध भांडू शकतो. त्यासाठी ते तत्वज्ञान दिलेलं आहे त्यांनी. डॉक्टर पळशीकर, तुम्ही जे या ठिकाणी मांडणार आहात त्यामध्ये सध्या घटना समितीची काय फेरआखणी करायची का, फेर आढावा घ्यायचा का, फेर रचना करायची का, अनेक प्रकारनं चर्चा चालू आहे. बाबासाहेबांनी ही घटना आणली हे तर खरंच आहे आणि बाकी त्यांच्याबरोबर अनेक मंडळी होती हेही खरं आहे. परंतु राजकीय दृष्ट्या किंवा घटनेच्या दृष्ट्या आत्ता जर आपण म्हटलं तर बाबासाहेबांना हे जे काही सगळी चर्चा चालली आहे त्याच्याबद्दल काय वाटलं असतं असं तुम्हाला वाटतं? खरं तर बाबासाहेबांच्या स्वतःच्या भाषणांमध्ये आणि लिखाणामध्ये याला पुरेसा आपल्याला पुरावा उपलब्ध आहे.
म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जेव्हा घटना समितीची अगदी सुरुवात होती त्या काळामध्ये भाषण जे केलं होतं त्याच्यात असं म्हटलं होतं की आपल्या पुढे म्हणजे भारतीय समाजापुढे अशी जबाबदारी आहे की आपण जे स्वातंत्र्य, समता, न्याय या कल्पना बोलत आलो त्या आता प्रत्यक्ष वास्तवात कशा आणायच्या, त्याच्यासाठी आपल्या राज्यघटनेत कोणती तरतूद करायची हे आव्हान आपल्याला आता स्वीकारायचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याप्रमाणे त्यांनी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्याबद्दलचा जो संपूर्ण आपल्या राज्यघटनेतला भाग आहे त्याला फार मोठं योगदान दिलेलं आहे. कारण हक्क ही संकल्पना जी असते ती प्रत्यक्षात आल्याशिवाय तिला अर्थ नसतो. आता ह्या पार्श्वभूमीवर जर आपण गेल्या 50 वर्षात जे घडलं त्याला बाबासाहेबांनी काय प्रतिक्रिया दिली असते असं पाहिलं तर त्यालाही आपल्याला असं दिसतं की त्यांच्या शेवटच्या भाषणात त्यांनी त्याला इशारा देऊन ठेवलेला आहे. घटना समितीत त्यांनी जे शेवटचं भाषण, समारोपाचं भाषण केलं त्याच्यात बाबासाहेब असं म्हणाले होते की आता ही देशाला आपण घटना दिली खरी, तिचं काय करायचं हे इथल्या जनतेच्या हातात असणार आहे आणि जनतेच्या म्हणजे जनतेच्या प्रतिनिधींच्या सुद्धा हातात असणार आहे. बरोबर. म्हणजे या घटनेला जर अपयश आलं तर ते अपयश हे मुख्यतः ती राबवणाऱ्यांच्यामुळे येणार आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की खुद्द घटनेमध्ये काही बदल वेळोवेळी करावे लागतील हे मान्य करण्या एवढा प्रामाणिकपणा आणि बौद्धिक कुवत दोन्ही अर्थातच बाबासाहेबांकडे होती. त्यामुळेच तर मुख्य आपल्या राज्यघटनेत आपल्याला असं दिसतं की घटना बदलण्याची म्हणजे घटनेत दुरुस्त्या करण्याची तरतूद ही त्यांनी करून ठेवलेलीच आहे. त्याप्रमाणे गेल्या 50 वर्षात अनेक दुरुस्त्या सुद्धा झालेल्या आहेत. मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या राजकीय विचाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की गेल्या 50 वर्षात वेळोवेळी आपण जेव्हा जेव्हा घटना दुरुस्त्या केल्या तेव्हा तेव्हा घटनेचं मूल्यमापन करत आलेलो आहोत. आणि जनतेचं सार्वभौमत्व हे जे तत्व बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे ते जर गृहीत धरलं तर ती जनता हे ठरवणार आहे की घटनेला किती यश आलं आणि किती आलं नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या करवी घटनेचा फेर आढावा घेण्यापेक्षा बाबासाहेब असं म्हणाले असते की गेल्या 50 वर्षात इथल्या जनतेच्या हाती काय पडलं या घटनेतनं ह्याचा ताळेबंद मांडून आपण बघूयात. बरोबर सांगता. आढाव्याच्या समितीच्या पेक्षा सामान्य माणसाला नेमका काय फायदा झाला किंवा त्याला काय तोटा झाला हे तो अधिक प्रकर्षानं सांगू शकतो. हे आणि तिथे मला असं वाटतं की एका माणसाला एक मत असणं आणि त्यातनं त्याचं एक माणूस म्हणून मूल्य सुद्धा घडायला सुरुवात होणं हे घटनेचं खरं योगदान जे आहे ते बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळ आणि त्यांनी जो लढा दिला त्याचं सार म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येईल. निवळीकर सर, मला असं वाटतं की सामाजिक विचार जेव्हा आपण बाबासाहेबांचा पाहतो तेव्हा आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये कोणता विचार पुढे नेला पाहिजे की जेणेकरून सामाजिक परिवर्तनाची त्यांची जी अपेक्षा होती ती प्रत्यक्षामध्ये येऊ शकेल? नाही, मुख्यतः त्यांनी जो विचार सांगितला समतेचा विचार आणि समतेचा विचार असा काहीतरी मोघम नाही सांगितला की आपण रोजच्या जीवनामध्ये आपण घरी कसं वागतो. म्हणजे स्त्री पुरुष समतेचा विचार सांगताना म्हणजे अगदी आपण बाहेर समतेची भाषा करतो पण घरी तसं वागतो असं नाही आहे. म्हणून बाबासाहेबांचे जे परिवर्तनाची जी दिशा आहे सांगण्याची विचारातली ती मी म्हणाले की विचार, निर्णय आणि कृती ह्या त्याच्या 3 पायऱ्या आहेत. तर परिवर्तन आता बदल होईल. बदल आणि परिवर्तन याच्यात फरक आहे. हा म्हणजे ह्या 2 संकल्पनेत फरक आहे की बदल होत जाईल भौतिकदृष्ट्या घरामध्ये सगळं येईल अक्षरशः, परंतु जर विचारात नाही बदल झाला तर त्याला उपयोग नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी खरं तर ते 3 दैवत मानत होते. म्हणजे आता हे बऱ्याच लोकांना सांगणं आवश्यक आहे की विद्या, विनय आणि शील ही 3 दैवत बाबासाहेबांनी सांगितलेली आहेत कार्यकर्त्यांसाठी. आणि म्हणून सामाजिक परिवर्तन जर करायचं असेल तर केवळ बाबासाहेबांनी पूर्ण बाबा एक ठराविक लोकांना सांगितला विचार असं नाही, अख्ख्या समाजाला आहे. म्हणजे कोणीही राहू द्या, कुठल्या जात धर्म पंथ बंधन नाही. म्हणून परिवर्तनाची दिशा ठरवताना बाबासाहेबांचा विचार असा होता की स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हा विचार पुढे गेला पाहिजे. आणि आता इतक्या वर्षांनी आपण मागून वळून पाहताना मला असं वाटतं की हा विचार अजून नेणं फार आवश्यक आहे. म्हणजे त्या काळात त्यांनी जो विचार मांडलेला आहे तो आजही प्रकर्षानं जाणवत आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सामान्य माणसाला काही कळत नाही असं उगीच वाटतं. मला असं वाटतं असं वाटत नाही. मी एक उदाहरण सांगतो सर. 1979 साली आम्ही प्रौढ शिक्षण वर्गातल्या काही महिलांना घेऊन पुणे विद्यापीठामध्ये मी आलो होतो जयकर व्याख्यान मला दाखवायला. बऱ्याच लोकांना असं वाटलं की ज्यांना लिहिता वाचता नीट येत नाही अशा नवसाक्षर महिलांना जयकर ग्रंथालय काय कळणार आहे. मी म्हटलं पाहूया आपण काय होतं. आणि आश्चर्य वाटत असेल की मी जेव्हा त्यांना नेऊन दाखवलं की बाबासाहेबांनी ही पुस्तकं लिहिली त्याचं हे दाखवली ही पुस्तकं
तर अक्षरशः ती पुस्तकं जसं एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एखाद्या भाविक पद्धतीनं हे व्हावं इतक्या पद्धतीने त्या महिला ती पुस्तकं उचलून सांगत होती की माझ्या मुलाला मी एवढं मोठं करून शिकवलं. मला असं वाटतं की हा विचार फार महत्वाचा. मला असं वाटतं तुम्ही फार महत्वाचं काम केलं की यातून नेमकं बाबासाहेबांच्या तोडीला एखाद्याला न्यायचं, आपल्या मुलाला तेवढं मोठं करायचं, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होणं, हे मला असं वाटतं की फार महत्वाचं काम आहे. कसं तुम्ही जे मग अशी म्हणालात विद्या, 3 गोष्टी ज्या सांगितल्यात त्या परत सांगाव्यात असं मला वाटतं की विद्या, विनय आणि शील. आत्ता जे एकंदर शैक्षणिक वातावरण आहे, अनेक प्रकारच्या उलट्या सुलट्या बातम्या येतात, बरं वाईट लोक बोलतात, अनेक गोष्टीबद्दल बोलतात. बाबासाहेबांच्या विचारानं यामध्ये आमूलाग्र असा कसा बदल करता येईल आपल्याला? बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव, शैक्षणिक विचाराचा प्रभाव आजही समाजामध्ये आहे. परंतु गेल्या 20-25 वर्षामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्यामध्ये एक असं दिसून येईल की बाबासाहेबांनी शैक्षणिक सवलती देण्यासाठी काही तरतुदी केलेल्या होत्या. या तरतुदीमुळं ज्याच्याकडे काहीही नव्हतं असा गरीब कुटुंबातला मुलगा तो या शिक्षणाच्या जवळ आला आणि शिक्षणापासून त्यांनी जी काही डिग्री घेतली किंवा ज्ञान मिळवलं त्याच्या आधारावर तो आज समाजामध्ये वेगवेगळ्या पदावरती, मोठ्या पदावरती काम करतोय. पण ही जर संख्या तुम्ही बघितली तर फार कमी आहे. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ व्हायला पाहिजे होती, पण ती वाढ झालेली नाही. ही एका बाजूने सत्य आहे. दुसऱ्या बाजूने असं आहे की प्रायव्हेटायझेशन जे शिक्षणाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशनला काही वाव नाही आहे. तेवढे पैसे देऊन शिक्षणात जाणारा विद्यार्थी नाही आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी एकदा सवलत दिली त्यानंतर त्या पद्धतीने सगळी अंमलात येईल ही जी भावना आहे ती आज कुठेही दिसत नाही. आणि त्यामुळं काय होतं की बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालेलं आपल्याला दिसत नाही. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये ज्या ज्या विद्याशाखा आहेत त्या प्रत्येक विषयामध्ये रिझर्वेशनचं सूत्र चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि संधी त्यातून पुन्हा विशेष संधी जर असेल तरच आज हा ज्याच्याकडे काही नाही तो मुलगा येऊ शकतो. आणि ते जर झालं नाही तर मग हे शिक्षण काही लोकांसाठीच फक्त आहे अशीच अवस्था पूर्वीची जी वाढत होती तशीच राहील असं मला वाटतं. डॉक्टर गोपाळ गुरु, मला असं दिसतं की दारिद्र्य रेषेच्या खालची जी संख्या आहे ती कमी होते, याच्यामध्ये शंका नाही. पण तरीसुद्धा बाबासाहेबांनी मांडलेल्या अनेक विचाराचा, विशेषतः आर्थिक विचाराचा जर विचार केला तर कोणती त्यातली मूलतत्व घेऊन या देशामध्ये आर्थिक बदल आणि सामान्य माणसाला त्याची काहीतरी काय म्हणूया त्याला फायदे मिळतील अशा तऱ्हेनं काय नेमकं करता येईल असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यतः जे मूलभूत आर्थिक विचार मांडले त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा त्यांनी मुख्य विचार केला. एक तर स्पर्धेवरती आधारित अर्थशास्त्र जर असलं तर त्याच्यातनं काय दोष निर्माण होऊ शकतात समाजासाठी, व्यक्तीसाठी आणि एकूण देशासाठी, त्याचंही त्याने ताळेबंद मांडलेला, तर त्याचंही त्यांनी मूल्यमापन केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजून त्यांनी जे सर्वसामान्यपणे साम्यवादावरती, समाजावरती आधारित तत्त्वज्ञान आहे त्याचाही त्यांनी विचार केलेला आहे. आणि त्याने त्याला एक फार मोठी उपमा दिलेली आहे ज्याला आपण मेटाफर म्हणूया. पूर्णाच्या पोळीचा मेटाफर त्यांनी वापरला. पूर्णाच्या पोळीशिवाय तुम्हाला न्याय आणि व्यक्तीचं मूल्य श्रेष्ठ सिद्ध करता येणार आहे समाजामध्ये. म्हणजे कसं? पूर्णाची पोळी म्हणजे पूर्णाचे पोळीचे दोन्ही भाग महत्वाचे असतात. म्हणजे पोळी आटा आणि त्याच्यामध्ये टाकलेलं पुरण, पूर्णाशिवाय त्या आट्याला महत्व नाही आणि त्याच्याशिवाय पुरण राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की एका बाजूने आपल्याला व्यक्ती विकास, समाजाचा विकास आणि देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला त्या पद्धतीने साधनांची जुळवाजुळव करायला लागणार आहे. म्हणून त्यांनी मर्यादित स्वरूपाचं राष्ट्रीयकरण सुचवलं. विमा कंपन्यांच्या संदर्भामध्ये, आणखी कृषी संदर्भामध्ये त्यांनी जमिनीचं राष्ट्रीयकरण सुचवलं. आता ह्याच्यामध्ये त्यांचा मुख्य भाग असा होता की व्यक्तीच्या आणि समूहाच्या गुणवत्तेला वाव मिळेल त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. प्रत्येकाला आपला वाटा, गुणवत्तेचा आणि कसबाचा वाटा लावता येईल आणि त्याच्याही वाट्याची काहीतरी प्रशंसा कुठेतरी होईल, ही प्रामाणिक भूमिका, माणसाला अप्रिशिएशनवरती मनुष्य जगतो, ती भूमिका त्यांनी मान्य केली होती. दुसऱ्या बाजूनी असं दिसतं की जे कोणी आळशी मंडळी, ज्याला ऐतखो म्हणूया आपण, त्यांना तिथे असणार आहे. विशेषतः कृषी जमिनीच्या फेरवाट्याच्या संदर्भामध्ये जो कोणी कसेल, जो राबेल त्याची जमीन, म्हणून त्यांचा त्या राष्ट्रीयकरणाचा फार आग्रह होता. म्हणून त्याचा राष्ट्रीयकरणाचा प्रचंड आग्रह होता. आता या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसते
की जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये ह्या दोन्ही याला फाटा बसलेला आहे. डॉक्टर पळशीकर, आत्ताची जी एकंदर राजकीय परिस्थिती आहे सर्वत्र नाही पण अनेक ठिकाणी गोंधळाची आहे, थोडीशी काय म्हणूया हिंसाचाराकडे जाणारी आहे, काही ठिकाणी अपप्रवृत्ती आहे, काही ठिकाणी कायद्याचं उल्लंघन करणारी आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मी त्यांची अनेक पुस्तकं अशी स्वतःच्या मार्किंगमधली पाहिलेली आहेत. पुण्याच्या सिम्बायसिसमध्ये त्यांच्या माई आंबेडकरांनी दिलेली काही संग्रहामध्ये सगळ्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये किती तपशिलाने पुस्तकाच्या मार्जिनमध्ये त्यांनी अनेक गोष्टी टिपणं काढलेली आहेत. त्या टिपणांचा त्या तपशील जर पाहिला आपण तसं लक्षात येतं की हा एक अत्यंत अभ्यासू वृत्तीचा माणूस आहे आणि काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतात किंवा लिहितात असं होत नाही. त्यांची दोन्ही वृत्तपत्र जी त्यांनी काढली त्याच्यामध्ये काहीतरी एक हेतू आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही त्यांनी मांडलं राज्यघटना म्हणून, राजकीय विचार म्हणून आणि आत्ताची एकंदर परिस्थिती, ह्याला जसं आपण ॲप्लाइड मेकॅनिझम म्हणतो बरोबर, तसं काय त्यांचं नेमकं ॲप्लाय करता येईल असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून व्यवस्थित रीतीनं जी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा या सगळ्यामधल्या ज्या प्रक्रिया आहेत त्या व्यवस्थित चालाव्यात, त्या दृष्टीनं काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याच्यात कसं असतं की हा तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबरच आहे की आत्ता आपल्याला राजकारणामध्ये जे घडताना दिसतं त्याच्या संदर्भात आपण नक्कीच विचार करू शकतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन बाबासाहेब असं म्हणतील की मुळात आपण राजकारण करतो म्हणजे काय करतो, आणि ते त्याच्याकडे सामाजिक हितासाठी सतत चाललेली एक सार्वजनिक कृती म्हणून पाहतील. त्याच्यात सत्तेचा संदर्भ जरूर येईल, पण ती सत्ता सुद्धा कशा करता असेल. आपण पहा की त्यांच्या सर्व लढ्यांमध्ये आपल्याला असं सूत्र दिसतं की मी जरी एका विशिष्ट समाजाच्या हक्कांसाठी लढत असलो तरी त्याच्यातनं व्यापक समाजाचं हित सुद्धा साध्य झालं पाहिजे, हे सतत भान त्यांनी ठेवलं. म्हणजे जेव्हा ते पहिला राजकीय पक्ष स्थापन करतात तेव्हा सुद्धा तो स्वतंत्र मजूर पक्ष या नावाने शेतकरी, कामगार, मजूर आणि दलित यांचा मिळून एक पक्ष स्थापन करतात. म्हणजे ज्याला आपण सेक्शनल म्हणतो की एका विभागाचं राजकारण आहे, एका समाज घटकाचं राजकारण आहे, हे राजकारणाचं स्वरूप त्यांना अभिप्रेत नव्हतं. निवडीकर सर, मी फक्त तुम्हाला 1-2 वाक्य अशी सांगायला सांगतो की ज्याच्यामुळे तुम्हाला आंबेडकर असे कुठेतरी इथे जाऊन छातीत आतमध्ये बसतात, हृदयामध्ये घट्ट स्थान त्यांना मिळतं. अशी 2 वाक्य तुम्ही मला सांगा. निरक्षरता, गरिबी, शोषण, भ्रष्टाचार आणि प्रदूषण या 5 विषारी फळांना उत्तर जर काय असेल तर एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार. वा, काय डॉक्टर जेठी थोर? पहिली गोष्ट अशी आहे की घटनेला ते मंदिर समजत असत. त्याप्रमाणे जर घटना आपण कशी वापरायची हे वापरणाऱ्याने ठरवायचं आहे. घटना ही मंदिरासारखीच आहे, हे पहिलं बाबासाहेबांचं सूत्र मला फार आवडलेलं आहे. डॉक्टर गुरु, तुम्हाला काय? मला तुमचा जो मी सुरुवातीला जो मी तुम्हाला 2 वाक्य सांगतोय जसं की आम्हाला गुलाम बनवण्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल, तुमचे हितसंबंध असतील, पण तुमचे गुलाम राहण्यामध्ये आमचा हितसंबंध असेलच असं नाहीये. आणि डॉक्टर पळशीकर, की मला राष्ट्रच नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा आपल्याला सगळ्यांना आज सुद्धा त्यांच्या पश्चात विचार करायला लावणारा, अंतर्मुख करायला लावणारा उद्गार आहे की शेवटी राष्ट्र म्हणजे काही जमीन जुमला आणि चतुष्सीमान भूगोलाच्या नाही आहेत, ती माणसं आहेत. त्या माणसांमध्ये जर एकोपा नसेल, बंधुभाव नसेल तर राष्ट्रप्रेमाच्या बद्दल कुणाच्याही गप्पा मारणं किंवा शंका घेणं हे आपण गेल्या 50 वर्षात काय मिळवलं असा प्रश्न विचारण्यासारखं ठरेल असं मला वाटतं. त्या दिशेने आपण बाबासाहेबांच्या राजकीय तत्वज्ञानाचा विचार करायला हवा. मित्रांनो, ही 4 मंडळी अभ्यासपूर्ण बोलली यामध्ये शंका नाही. मला एक सामान्य माणूस म्हणून असं सांगावंसं वाटतं की आंबेडकरांनी अनेकदा असं म्हटलं की आपण आपल्या पुढच्या पिढीला अधिक चांगल्या पॅडेस्टलवरती, चबुतऱ्यावरती, आपल्यापेक्षा वरच्या पातळीवरती उभं केलं पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या विचारांच्या बरोबर त्यांचा हाही विचार मला अधिक महत्वाचा वाटतो. सांगून गेले भीम विद्वान, सांगून गेले भीम भगवान, घ्या बौद्ध धम्माचे ज्ञान, घ्या बौद्ध धम्माचे ज्ञान, घ्या बौद्ध धम्माचे ज्ञान. सारे धर्म अभ्यासून
बौद्ध धम्म काढला शोधून, प्रदीर्घ अभ्यास करून बौद्ध धम्म काढला शोधून. धम्मात नाही जातीला स्थान, नाही अंधश्रद्धेला स्थान, नाही अंधश्रद्धेला स्थान. घ्या बौद्ध धम्माचे ज्ञान, घ्या बौद्ध धम्माचे ज्ञान.